बाहेर मस्त असा पाऊस पडतो आणि अशा वातावरणात जर आपल्याला गरमागरम असा गुळाचा चहा भेटला तर क्या बात आहे. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण बनवणार आहोत आरोग्यासाठी एकदम हेल्दी आणि चविष्ट असा गुळाचा चहा. चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूया. आता चहा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण थोडस दूध घेणार आहोत. त्यानंतर थोडस पाणी घ्यायचं. आता आपलं दूध चांगलं गरम होत आल्यावर त्यामध्ये थोडीशी चहा पावडर घालून घ्यायची आहे. आता आपला चहा चांगला उकळत आल्यानंतर त्यामध्ये थोडेसे तुळशीची पानं घालायची आहे. त्यानंतर थोडेसे पुदिन्याची पानं घालायची. थोडासा गवती चहा. थोडासा अद्रक. आणि थोडीशी विलायची घालून चहा व्यवस्थित असा कमी गॅसवर उकळून घ्यायचा. आता आपला चहा व्यवस्थित असा उकळून झाल्यानंतर 1-2 मिनिटासाठी गॅस बंद करून घ्यायचा. आणि आता आपला चहा थोडासा थंड झाल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच गूळ घालून घ्यायचा. आता गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. तुम्हाला कितपत गोड लागतं किंवा कितपत कमी गोड करायचं त्यानुसार. आता गूळ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही गुळाचा चहा बनवला
तर तुमचा गुळाचा चहा कधीच फुटणार नाही. गुळाचा चहा बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, चहा उकळताना लगेच गूळ घालू नका, नाही तर चहा फुटू शकतो. त्यामुळे शक्यतो गॅस बंद केल्यानंतरच गूळ घालून घ्यायचा. आता आपला गूळ व्यवस्थित वितळून झाल्यानंतर पुन्हा एकदा गॅस चालू करून 1-2 मिनिटं चहा व्यवस्थित असा उकळून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करून गरमागरम चहा प्यायला घ्यायचा. तर या ठिकाणी आपला एकदम चविष्ट आणि हेल्दी असा गुळाचा चहा तयार आहे. बाहेर जोरदार असा पाऊस आणि त्यासोबत जर असा गरमागरम चहा भेटला तर क्या बात आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.